नमस्कार, मी रणजित सर. मॅथ बाय रणजित सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण जो की संभाव्य पोलीस भरती संभाव्य सिरीज प्रश्नांची सिरीज यामध्ये ज्या सेशनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण हा सेशन सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही एकदा व्हिडिओला लाईक करा आणि इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला नवीन असणार तर सबस्क्राईब सुद्धा करा. तर आता आपण वेळ न वाया घालवता डायरेक्टली आपल्या क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 1 बघा. क्वेश्चन नंबर 1 मध्ये जर आपण जर इथं विचार जर केला तर काय कशा पद्धतीने होत आहे तर बघा. ओके, देन जर इथे जर आपण जर विचार जर केला तर काय होणार बघा. देन सिया आणि निशा, सिया आणि कोण, निशा, यांची सरासरी वजन किती आहे? 29. ठीक आहे. आणि देन कोण आहे? लीना आणि कोण, सिया, यांची सरासरी वजन काय? 26. देन त्याच्यानंतर निशा आणि लीना यांची सरासरी वजन किती आहे? 50. सरासरी वजन नाहीये मित्रो. आता बघा, एकूण वजन आहे. एकूण वजन म्हटलं तर देन दोघांची बेरीज 50 आहे. तर सरासरी किती? भागीला 2 म्हणजेच किती होणार तुमचं? 25. हे इथं गोलीगत धोका आहे, जरा लक्षात घ्यायचा, नाहीतर सर्वच तुमचं त्या पद्धतीने राहणार. ठीक. मग आता मला सांगा, हा इक्वेशन नंबर 1 झाला, हा 2 झाला आणि हा झाला 3. तर या कंडिशन मध्ये 1, 2 आणि 3 यामध्ये बघा कोणाचं उत्तर काढायचं आहे बघा. लक्षात घ्या, सर्वाधिक आणि सर्वात कमी. सर्वाधिक म्हटलं तर सर्वाधिक जर विचार जर केला तर प्रत्येकाचा तुम्हाला काढावं लागेल. जेव्हा तुम्हाला कोणाकोणाचं उत्तर काढायचं ते बघा. जर मला सियाचं जर वजन जर काढायचं आहे, सिया, ठीक आहे, सियाचं जर वजन जर काढायचं असेल तर सिया कुठं आहे? इथे आहे आणि इथे आहे. मग त्या दोघांची बेरीज करायची, म्हणजे त्यांच्या सरासरींची बेरीज, म्हणजे 29 अधिक किती होत आहे तुमचं? 26. आणि वजा काय करायचा? जो घटक तिथं सिया नाही आहे तो वजा करायचा, म्हणजे 25 जर वजा जर केले, 26 वजा 25 म्हणजे किती होत आहे तुमचं? 1 अधिक 29 म्हणजे 30. क्लिअर? देन हे झालं सियाचं. लीनाचा जर विचार जर केला तर लीना जिथे जिथे आहे त्यांचा प्लस, त्या इक्वेशनचा प्लस, लीना इथे आहे, म्हणजे 2 आणि 3चा प्लस. 26 अधिक काय होत आहे तुमचं? 25. 26 अधिक किती होत आहे तुमचं? 25. आणि वजा काय करायचं तुमचं? 29. मग त्या दोघांमधून जर आपण जर वजा बाकी, या दोघांची बेरीज किती होत आहे तुमचं? देन मग 26 अधिक 25 म्हणजे 51. 51 वजा तुमचं 29 म्हणजेच किती होत आहे? देन त्याच्यानंतरचं 22 इथे तुमचं मेंटेन होत आहे. देन त्यानंतरचं बघा आता कोणाचं? लीनाचं झालं. देन निशाचा जर आपण विचार जर केला, निशा कुठं आहे सांगा बरं. निशा कुठं आहे? निशा जर आपण विचार जर केला, निशा कुठं आहे तुमचं? इथे निशा आहे 1. आणि देन इथे 1 and 3 म्हणजे 25 अधिक 29 किंवा 29 अधिक 25 आणि वजा काय करायचं सांगा बरं. मधली संख्या म्हणजे तुमची 26. मग 25 वजा 26 म्हटलं तर -1. -1 म्हटलं तर इथे किती होत आहे? 28. मग तुम्हाला शेवटी काय विचारताय? अल्टिमेटली फायनली आन्सर काय विचारताय? सर्वात अधिक आणि सर्वात कमी. सर्वात अधिक किती? 30. 30 वजा किती होत आहे तुमचं? 30 वजा तुमचं किती होतं? 22. म्हणजे उत्तर किती? 8. त्याच्यातला फरक कितीचा? 8 kg. म्हणजे ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. क्लिअर? मग त्या पद्धतीने डायरेक्टली जर तिघांची किती बेरीज जर असं म्हटली असते तर बेरीज म्हटलं असं डायरेक्टली आपला विचार असता. ठीक आहे, त्यांची सरासरींची बेरीज. ओके. देन पुढे जर आपण जर विचार जर 2 स्कूटर एकामागे एक चालत असतील आणि त्यांच्यामध्ये 10 किलोमीटर अंतरचा आहे, समोरच्या स्कूटरचा वेग 50 किमी प्रति तास आणि मागच्या स्कूटरचा वेग 70 किमी प्रति तास असेल तर ते किती? आता बघा, ते स्कूटर आहे, दिशा कशी आहे? दिशा एकाच दिशेने आहे. दिशा एकाच दिशेने जर असेल तर बघा, आता लक्षात घ्या, तर तुमचं इथे मला सांगा काय असते तुमचं? वेळ बरोबर काय येणार? वेळ बरोबर अंतर भागीला काय असते? वेगातील फरक. कारण वेगातील फरक. का बरं फरक? कारण एकाच दिशेने जात आहे म्हणून. फरक जर तिथे मेंटेन, जर अंतर किती आहे? 10 किलोमीटरचा. देन त्याच्यानंतरचं मला सांगा 70 वजा किती होतं तुमचं? 50. 70 वजा 50 म्हटलं तर 10 डिवायडेड बाय किती होतं तुमचं? 20. म्हटलं तर गेट कॅन्सल म्हणजे उत्तर काय होतं? 1/2. 1/2 तुमचा तास आला. 1/2 तास म्हणजे किती होतं? 30 मिनिटे असं तुमचं उत्तर येणार आहे. म्हणून ऑप्शन कोणता? ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. क्लिअर? मग ओके. देन डन. पुढे जर आपण जर विचार जर केला तर बघा, आता
क्वेश्चन थर्ड बघा, 91876 या संख्येत स्टारच्या जागी कोणता अंक आल्यास त्या संख्येला 8ने निषेध. 8ची कसोटी, 8ने निषेध झाली म्हणजे काय, 8ची कसोटी, कसोटी काय होते सांगा. 8ची कसोटी जर आपण जर विचारात जर घेतला, 8ची कसोटी काय आहे रे यार. 8ची कसोटी असे म्हणजे काय, शेवटचे 3 अंक, शेवटचे 3 अंक, 3 अंक जर असा विचार जर केला, मग शेवटचे 3 अंक जर आपण जर इथे विचार जर केला तर कोणकोणते आहे सांगा. इथे तुमचा आता शेवटचे 3 अंक म्हणजे 6 स्टार आणि 2 अशा पद्धतीने आहे. 6 स्टार 2 हेच आहे. स्टारच्या ठिकाणी कोणता अंक, आता बघा लक्षात द्या, जर आपण जर 5 जर इथं जेव्हा जेव्हा तुम्हाला या पद्धतीचा क्वेश्चन जर विचारला जाईल आणि ऑप्शनचा वापर जर करायचा असेल तर रिव्हर्स ऑर्डरने जाण्याचा प्रयत्न करता. रिव्हर्स ऑर्डरने तुमचा डी ची किंमत किती, म्हणजे तुमचं स्टारची किंमत जर 8 जर आपण जर घेतलं तर सांगा इथे, मग 60 म्हणजे इथं 68 असं होणार, भागीला 8 जर केलं, 8 किती होत आहे 64, राहिले 2 2 म्हणजे 42 मध्ये भाग जात नाही म्हणून 8 येणार नाही. त्याच्यानंतरचा जर 7 जर विचार जर केला, स्टार इज इक्वल टू 7, तर मला सांगा 672 असं जर म्हटलं, याला जर भागलो आपण 8ने तर मला सांगा 8 64, राहिले 3 832 म्हणजे भाग जात आहे, म्हणजे स्टारच्या ठिकाणी कोणता अंक येईल, 7 हा अंक येईल. अशा पद्धतीने तुम्हाला तिथे विचार करणे गरजेचे आहे. पुढं देन त्यानंतरचा बघा क्वेश्चन, 1280 रुपयाला घेतलेली साडी विकल्यानंतर शेकडात 20% तोटा आला तर ती साडी, 20% तोटा, 20% तोटा म्हणजेच एकंदरीत त्यांनी घेतलेली किंमत काय आहे, म्हणजे तुमचं ते तोट्याने घेत आहे म्हणजेच काय 80%च्या बरोबरीची आहे. किती टक्क्याची, कारण 100% म्हणजे मूळ किंमत, आता 20% तोटा म्हटलं किती 80%ची. मग आता देन त्याच्यानंतर विकली असावी म्हणजे किती 80%ला विकली असावी. जे 80% जर आपण जर याच्या 128 झिरो गुणिला काय याचे 80% जर आपण जर काढलो तर डायरेक्ट किंवा 20% काढा आणि त्याच्यामधून वजा करा, 0 0 गेट कॅन्सल, म्हणजेच काय होतं सांगा 8 8 64, 4 हातचा 1 म्हणजे एकक स्थान तर तुमचे 4 अंक आहे, 3 ठिकाणी आहे, तर त्यामुळे 8 8 64, 4 8 2 16, 16 4 किती होत आहे 20, हातचा 2, 8 1 8 देन सॉरी दे 8 2 16, 16 6 किती होत आहे इथं बघा 1 मिनिट, 64 16 6 किती होतं 22, 22 म्हटलं तर 2, आजचा किती राहिले 2, 8 1 8 8 2 10 म्हणजे 1024. इथं करेक्ट आन्सर म्हणजे ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. क्लिअर मग ओके. नेक्स्ट त्यानंतरचा बघा 36च्या पुढील 15व्या विषम संख्येचा घन पुढील पैकी कोणता, तर या टाईपचं जर 36, आता 36 आहे, 36 ही संख्या कोणती आहे, समसंख्या आहे, कोणती सम. यापुढील विषम जर विषम जर म्हणताय तर यानंतरची पहिली विषम कोणती होणार तुमची 37. मग आता 1 वापरला, बॅलन्स किती 14, 14 गुणिला 2 विषम संख्येतला फरक कितीचा 2चा, म्हणजे डायरेक्टली उत्तर काय होणार 37 अधिक किती होतं सांगा 28. 37 अधिक 28 जर असा जर विचार जर केला तर किती होतं 65. मग 65 घन जर केला, 65 असं तुमची संख्या आली, ठीक आहे, 65 आलं, मग 65 या संख्येचा घन म्हणताय. घन म्हटलं तर 65 ला किती वेळा गुणणे, किती वेळा गुणणे 3 वेळा. मग आता तुम्हाला इथे 65 ला जर 3 वेळा गुणणे म्हटलं तर 65 गुणिला 65 गुणिला 65 अशा पद्धतीने आहे. आता एवढं मोठं कॅल्क्युलेशन जर करणे म्हणजे नाकी नऊ येणे आहे, आणि प्रत्येक ऑप्शन मध्ये एकक स्थानचा अंक 5 5 आहेच. आता इथं काही तो विषय राहिलेला नाही. तर आता देन त्याच्यानंतर जर आपण इथं जर आकडे पाहून घ्यायचे, आकडे जर पाहिल्यानंतर सर्व डिजिट तुमचे सारखे सारखे नाही आहे, तर डिजिटल सम मेथड वापरायचे. मग डिजिटल सम मेथड म्हणजेच काय, कशा पद्धतीने बघा, 6 5 किती होतं यार 11, 11 देन गुणिला काय होतं 6 5 11 गुणिला काय होत आहे इथे यांची अंकांची जोड, ठीक आहे, या दोघांची बेरीज करा, किती होत आहे 2, या दोघांची बेरीज 1 अधिक 1 2, याच्या 2, पण इथे यांची 2 गुणिला 2 गुणिला 2 म्हणजे 1, एका अंकामध्ये आणणे म्हणजे त्यांची डिजिटल सम किती 8 यायला पाहिजे. 8 येणे म्हणजे 9 9 कॅन्सल करा, कारण बघा जर मी 8 मध्ये 9 जर मिळवलं तर 17 होते 17. मग त्यांची डिजिटल सम किती येते बघा 1 अधिक 7 किती होते 8. मग कोणत्याही संख्येमध्ये 9 मिळवा किंवा 9 घटवा, ज्या संख्येमध्ये आपण मिळवतो तीच संख्या आपली उत्तर म्हणून येणार आहे. क्लिअर मग ओके देन. मग या पद्धतीने जर तिथे विचार जर केला तर देन त्याच्यानंतरचा जर आपण इथं मेंटेन करून ठेवला तर बघा आता पुढचं नेक्स्ट. आता इथे तुमचं त्या पद्धतीने, मग आता जिथे जिथे 9 येते ते आपल्याला कॅन्सल आउट करायचं आहे. मग कोणतं 9 येते कुठं आहे ते सांगा. आता जर इथे जर आपण विचार जर केला तर ऑप्शन जिथे आपण इथे चेंजेस करूया, कुठं 9 येते काय येते ते बघा. इथे एकक स्थानी तर हा कोणता 5 नाही म्हणून तो गेला. देन त्याच्यानंतर बघा इकडे जर विचार जर केला तर बघा इथे
4 आणि 5 9 गेट कॅन्सल. मग इथं बघा 8 8 अधिक 2 8 आणि 2 10 10 आणि 6 16 16 आणि 2 18 18 म्हणजे तुमचं किती, म्हणजे इथं डिजिटल सम 9 येत आहे. बाकीचं येत आहे का ते एकदा चेक करून घेऊया. इथं बघा 4 आणि 5 9 गेट कॅन्सल, 7 आणि 2 9 गेट कॅन्सल, 2 अधिक 6 म्हणजे 8 येते याची डिजिटल सम. आणि इथं बघा 4 आणि 5 9 आणि देन त्याच्यानंतर इथं 8 8 अधिक 5 म्हणजे 13 13 आणि 3 किती होतं 16 16 म्हणजे डिजिटल सम किती होतं 7. म्हणजे याची सम 7 आणि याची सम 8, याची 9 9 पाहिजे. सॉरी, तुमचं किती पाहिजे तुम्हाला डिजिटल सम 8 पाहिजे. किती पाहिजे 8. 8 येणारा ऑप्शन कोणता, ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. म्हणून ऑप्शन कोणता आहे सी. तुम्ही गुणाकार करून टाका, तुमचं उत्तर हाच येतं. असा ट्रिक जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की तुम्ही त्या पद्धतीने इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. सबस्क्राईब केले नसणार तर एकदा सबस्क्राईब होऊ द्या व्यवस्थित. ठीक आहे. देन या पद्धतीने राहणार. नेक्स्ट देन पुढचं जर आपण जर इथं विचार जर केला तर नेक्स्ट क्वेश्चन काय तर बघा आता. ठीक आहे. 60 आणि दुसरी संख्या यांचा मसावी 12. हा, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर फॅमिलियर हा आहे. दोन संख्यांचा गुणाकार बरोबर काय असते सांगा. लसावी गुणिला मसावी. लसावी गुणिला काय असते मसावी. मग आता लसावी गुणिला मसावी जर आपण इथे जर म्हटलं, दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे दोन संख्या काय 60 गुणिला दुसरी संख्या x कन्सिडर करू. मसावी किती आहे सांगा. लसावी तुमची 240 240 जर म्हटलं आपण आणि देन गुणिला काय केलं आपण 12. तर देन x म्हणजे एका संख्येत दुसरी संख्या जर काढायची असेल तर 240 गुणिला काय 12 आणि डिवायडेड बाय किती 60. 0 0 गेट कॅन्सल म्हणजे 6 कसा 6 दुने 12 12 दुने किती होता 48. असं तुमचं डेफिनेटली लवकर उत्तर येणे आहे. तर तुम्हाला एवढंही करण्याची गरज नाही. या दोघांचा गुणाकारच होते. हा इथे जर भाग जर दिला आपण 6 24 24 12 48 असं तुम्हाला तोंडी उत्तर येणे आवश्यक आहे. जर तुम्ही त्या पद्धतीने प्रॅक्टिस केली तर डेफिनेटली येणार. बघा आता पुढील पैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग संख्या असू शकेल. मग याच्यासाठी एक आता भन्नाट लक्षात घ्या. तुमच्या पूर्ण वर्ग संख्या असण्यासाठी एकक स्थानी पूर्ण वर्ग संख्या ही जर पॉइंट माहिती असेल तरच तुम्हाला तिथे उत्तर पण जाता येईल. पूर्ण वर्ग संख्या असण्यासाठी संख्येच्या एकक स्थानी काय असायला पाहिजे. एकक स्थानी काय असणे आवश्यक आहे. म्हणजे एकक स्थानी बाकीचे एकक स्थानी हे असणार नाही. एकक स्थानी असणार नाही. कोणकोणते घटक हे जर तुम्ही 4 आहेत असणार नाहीत. कोणकोणते मग सांगा. तुम्ही मनातल्या मनात तिथं मनन करा. काय म्हणजे काय 2 3 7 8 यापैकी कोणताही एक अंक जर असेल तर ते पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी कधीच येऊ शकत नाही. म्हणून इथं 8 आहे म्हणून येणार नाही. इथं 3 आहे म्हणून येणार नाही. इथं 2 आहे म्हणून येणार नाही. म्हणून ठोका कोणता मग 5 7 काय 5 7 6 असं तुमचं ते कोणाचं कोणत्या तरी एका संख्येचा वर्ग असू शकणार आहे. फक्त हाच मुद्दा तुम्हाला माहिती पाहिजे होता. देन पुढं सांगा नंतरचा क्वेश्चन. मग देन 25 चा पॉवर 1 म्हणजे 25 आणि अधिक कोणत्याही संख्येचा पॉवर 0 म्हणजे 1 अधिक काय होणार तुमचं सांगा. 1 चा पॉवर 33 1 ला 33 वेळा गुणणे म्हणजे एकच येणे म्हणजे डायरेक्टली 25 अधिक 1 26 26 ने किती होता 27. म्हणजे फायनली आन्सर काय होणार ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. देन पुढचा क्वेश्चन आता बघा. नेक्स्ट आता एका रकमेचे 18 वर्षात दुप्पट पैसे झाले तर सरळ व्याजाचा दर किती. आता तुम्हाला दर विचारलं तर काय होणार. दर बरोबर पट मायनस 1 गुणिला 100 भागीला काय असते वर्ष किंवा कार्ड इन नंबर ऑफ इयर. ठीक आहे. पट किती आहे दुप्पट म्हणताय 2 वजा 1 गुणिला काय रे 100 भागीला काय होतं सांगा. वर्ष किती आहे किती 18 वर्षात 18 वर्ष म्हटलं भागीला 18. ठीक आहे. मग आता 2 वजा 1 म्हणजे 1 100 गुणिला 1 म्हणजे 100 भागीला 18 18 ने जर भाग जर दिलं 1895.1895 म्हणजे 5% अशा पद्धतीने राहणार. म्हणजे ऑप्शन कोणता राहणार भागाकार करा बरोबर ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. त्यानंतरचा बघा आता पुढचं लक्षात घ्या. पांढऱ्या नळाने एक हौद 12 तासात भरतो आणि काळ्या नळाने तोच हौद 15 तासात रिकामा होतो.
तर दोन्ही नळ. आता बघा एक नळ आहे तुमचा 12 तासात, ए नळ म्हणूया आपण, बी नळ तुमचा जर इथे जर विचार जर केला तर 15 तासात रिकामी करतो आणि त्यांची लसावी किती होते मग किती 60. 60 येणे म्हणजे 12 पंचे 60 म्हणजे 60ला 12 भागलं आणि 60ला 15 भागलं 4. कोण भरत आहे ए नळ भरत आहे म्हणजे प्लस आणि हा काय करत आहे रिकामी, म्हणजे यांच्यातला अल्टिमेटली एकचा फरक आहे. एकचा फरक म्हटलं तर 60 भागीला तुमचं काय एका तासात किती 1 लिटर फक्त पाणी तिथं ओतत आहे, म्हणजे 60 लिटर टाकी भरायला किती वेळ लागेल म्हटलं तर 60 तास. किती ते हौद भरायला किती वेळ लागेल म्हटलं 60 तास किंवा काय ते होतं ते बघा. तासाचा असेल तर तास म्हणजे 60 तास. तुमचा ऑप्शन कोणता आहे डी इज अ करेक्ट आन्सर तिथं मेंटेन राहणार. पुढं नेक्स्ट, एक बकेट भरण्यासाठी 15 सेकंद लागतात तर 10 मिनिटात ती बकेट किती भरेल. 15 सेकंद ठीक आहे. मग आता 10 मिनिट म्हणताय, मग एक बकेट भरायला किती 15 सेकंद, किती 15 सेकंद. तर मित्र मला सांगा आता 10 मिनिटं, 10 मिनिटं म्हणजेच काय सेकंदामध्ये जर इथं विचार जर केला ठीक आहे तर किती म्हणताय सांगा. 15 सेकंद लागतात तर किती 10 मिनिटात, किती मिनिटात 10 मिनिटात. मग एक बकेट भरायला 15 सेकंद. आता मला इथे जर विचार जर केला तर 10 मिनिट, 10 मिनिट म्हटलं तर एकूण काय होणार सांगा बरं. 10 मिनिट म्हणजे 10 गुणिला 60 काय आहे सेकंदात कन्व्हर्जन झालाय, समजत आहे का सेकंदात. आणि दे मग हे सेकंद आता एवढं जे आहे त्याला डिवायडेड बाय किती 15, 15 ने जर आपण जर भाग दिला 15 × 60 म्हणजे 10 गुणिला तुमचं किती 4 म्हणजे किती 40 बकेट भरतील. किती 40 बकेट 10 मिनिटात भरतील, किती 40 बकेट. म्हणून ऑप्शन कोणता आहे ना ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर तिथे मेंटेन राहणार आहेच. देन पुढचं लक्षात घ्या, एका ट्रॅक्टरच्या पुढील चाकाचा व्यास 56 सेंटीमीटर असल्यास 2.64 किमी अंतरामध्ये त्या चाकाचे किती फेरे होतील. आता मला सांगा इथं ट्रॅक्टरचा व्यास बघ. आता देन त्याच्यानंतर तुमचं एकतर व्यास देऊन आहे, मग परीघ वर्तुळाचा परीघ जर बरोबर म्हटलं काय ना पाय डी, काय असते पाय डी आर किंवा 2πr. 2r म्हणजे डी तुमचं काय व्यास असते डायमीटर व्यास डी किंवा व्यास बरोबर किती आहे तुमचं डायरेक्टली 56. मग देन पायची किंमत किती 22 भागीला 7 गुणीला काय होतं तुमचं 56. मग आता देन यांच्यामध्ये भाग जर दिलं तर किती 8 वेळा जाणार. मग 8 दुने किती होतं तुमचं सांगा इथे 16 आणि 1 देन त्याच्यानंतर 16 ने किती होतं 17 म्हणजे 176. 176 असं जर विचार जर केला तर आता मला सांगा 176 सेंटीमीटर आहे, काय आहे सेंटीमीटर. तर तुमचा 2.4 किलोमीटर आहे. आता मला सांगा किलोमीटर, मग सेंटीमीटर देन तुमचा मीटर आणि देन किलोमीटर असं तिथे ते सेंटीमीटर टू मीटर 100चा गॅप आणि मीटर टू किलोमीटर 1000चा गॅप. म्हणजे टोटली जर गॅप जर विचार जर केला तर काय होणार 1 लाखाचा तिथे डिफरन्स राहणार. पण 1 लाखाचा जर आता मला सांगा 2.64 किमी 2.64 किमी तर त्याचा सेंटीमीटर मध्ये म्हटलं तर याला किती 2.64 गुणीला काय करावं लागेल तुम्हाला 1 लाखाने मल्टिप्लिकेशन करावं लागेल. म्हणजेच तुमचं उत्तर जे काय येत आहे ते आता बघूया. म्हणजे एका फेऱ्याची किंमत किती तुमचे 176 आणि देन त्याच्यानंतरचं 176 घ्या, नाहीतर तुम्हाला 22 गुणिले 8च घ्या, कारण आपल्याला तिथं नंतर तेच त्याच कंडिशननं जावं लागेल. म्हणून आता मला सांगा फेरे, एकूण फेरे बरोबर किती होणार टोटल किती आहे. याचा जर गुणाकार जर केला तर आपण 202 पॉईंटला काय 264 गुणीला काय राहणार, त्याचे 2 शून्य कॅन्सल झाले म्हणजे किती राहणार 1000 किंवा 3 शून्य त्याच्यावर टाकून दिला. ठीक आहे, म्हणजे 264 1 2 3 शून्य टाकला आणि देन इथं 22 गुणीला 8च करूया, कारण 176 करण्यापेक्षा म्हणजे आपल्याला भाग देता येईल व्यवस्थित. सांगा इथं 8 न जर भाग जर दिले तर 8चा भाग जाईलच. बघा किती मग 8 त्रिक 24 आणि देन राहिला 8 त्रिक 24 म्हणजे 33 झाले आणि देन त्याच्यानंतर वरचे शून्य. आता बघा 11 1 11 11 त्रिक 33 11 दुने किती होतं 22. मग इथं वरचं ते आता इथे राहणार एकूण फेरे. फेरे बरोबर काय होणार सांगा, फेरे बरोबर काय होत आहे देन त्याच्यानंतरचा 3 वर 1 2 3 आणि डिवायडेड बाय काय होणार तुमचा 2 म्हणजे उत्तर काय आता इथं 15 15 मग वरची 2 शून्य म्हणजे 1500 फेरे तिथे मेंटेन होणार. 1500 फेरे म्हटलं तर ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहेच. ठीक आहे, देन नेक्स्ट त्याच्यानंतरचा क्वेश्चन जर आपण इथं विचार जर केला तर बघा आता एका चौरसाकृती मैदानाचे क्षेत्रफळ 464 मी असून मैदानात 6 पदरी तारेचे कुंपण करायचे आहे तर ते किती मीटर तार लागेल असं म्हणतात. एक चौरसाकृती मैदानाचे क्षेत्रफळ, क्षेत्रफळ देऊन आहे किती चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय
चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय असते फॉर्म्युला, बाजूचा वर्ग. काय असते, बाजूचा. मग इथं काय होणार 400, 400 बरोबर बाजूचा वर्ग आहे, बाजूचा वर्ग. तर बाजू बरोबर किती आहे, 400 कोणाचा वर्ग आहे तुमचा 20चा, म्हणून बाजू बरोबर काय 20 सेंटीमीटर अशा पद्धतीने राहणार. तर यावरून त्याचा परिघ म्हणजे तुमचा तिथे काय का तुमचं पेरीमीटर किंवा तुमचं मग पेरीमीटर जर तिथे जर विचार जर केला देन पुढे जर पी बरोबर किती होणार, काय असते 4 गुणिला बाजू असते. काय असते 4 गुणिला बाजू, 4 गुणिला बाजू म्हणजे 4 गुणिला किती असते मग 20, मग किती होत आहे तुमचं 80. मग एका फेऱ्यामध्ये किंवा एका आउटर सरफेस एरियामध्ये ती किती पेरीमीटर किती होणार तुमचं. मग आता देन त्याच्यानंतर सांगा आता पुढे जर परिमिती जर तुमचं 80 आली, परिमिती किती 80, मग 80 काय चौरस सेंटीमीटर काय चौरस मीटर आहे, किती आहे मीटर. मग आता मला सांगा एका तुमच्या एका फेऱ्यामध्ये किंवा एका पेरीमीटर मध्ये किती 80 मीटर, तर किती 6 पदरी म्हणताय. 6 पदरी जर विचार जर केला तर 6 पदरी जर विचार जर केला तर काय होतं सांगा. 6 पदरी म्हटलं तर 80 गुणिला काय होणार तुमचं 6, 6 8 48 म्हणजे किती होतं 480. इज द करेक्ट आन्सर. तुमचा ऑप्शन कोणता राहणार, ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. देन नेक्स्ट त्याच्यानंतरचा क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर देन नेक्स्ट क्वेश्चन बघा. एक गाडी 2 तासात 50 किमी जाते तर 7 तासात, बघा इथं डायरेक्टली क्रॉस 2 तासात 50 तर 7 तासात किती, डायरेक्टली उत्तर सांगा. एक्स बरोबर किती 50 गुणिला काय होणार 7 भागीला किती होत आहे 2, म्हणजे किती वेळा 25, 25 आता किती होत आहे 25 आता किती 175 अशा पद्धतीने तिथे होणार. म्हणजेच ऑप्शन कोणता, ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. सोपा क्वेश्चन होता, डायरेक्टली इथं उडवता येईलच. देन नेक्स्ट क्वेश्चन जर आपण इथं विचारलं 8% दराने 2050 रुपयाच्या विक्रीवर किती कमिशन मिळेल. 8%, 2050 वर किती कमिशन, म्हणजे 8% तर काढायचं आहे तुम्हाला. मग 50 ते किती टक्के, 8% जर आपण जर काढलं तर 0 0 गेट कॅन्सल, 205 गुणिला किती 8 भागीला किती 10. जर इथं जर विचार जर केला त्यांचा गुणाकार 8 5 40 0 म्हणजे 40 म्हणजे 4 आणि 8 गुणे 16 भागीला किती होतं तुमचे 0 0 गेट कॅन्सल म्हणजे 164 इज द करेक्ट आन्सर. म्हणून ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर तिथे राहणार आहेच. ओके, नेक्स्ट त्यानंतरचं बघा पुढचं. 10 रुपयात एक पेन खरेदी केल्यानंतर 12 रुपयाला विकले तर किती टक्के नफा झाला. 10 रुपयाची 12 रुपयाला, म्हणजे आता मला सांगा देन किती टक्के प्रॉफिट म्हणताय तुमचं. नफा जर आपण जर इथं विचार जर केला नफा म्हणजे 12 यांच्यातला फरक 12 वजा 10. मग आता कितीवर खरेदी किंमत किती आहे 10 रुपयाची गुणिला काय तुमचं 100%, म्हणजेच काय होणार 2 भागीला 10 गुणिला काय होतं 100%. 0 0 गेट कॅन्सल म्हणजे 20% तुमचा त्याचा नफा होणार आहे. म्हणून ऑप्शन कोणता येणार, ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर तिथे मेंटेन होणार आहे. ओके, देन नेक्स्ट त्यानंतरचा बघा पुढचं. भैरूने आपल्या शेताच्या 1/2 भागात भुईमुंग लावला आणि 1/4 भागात हरभरा लावला व उरलेल्या 18 एकर शेतात किती बाजरी लावली, तर भैरूचे एकूण किती एकर शेत आहे अशा पद्धतीचं आहे. ठीक आहे, तर मला सांगा भैरूने आता बघा एकूण जर आपण एक्स कन्सिडर केला, किती एकूण एक्स जर कन्सिडर केला तर नाहीतर ऑप्शन मेथड नाही जाता येते. 1/2 म्हटलं तर गुणिला काय एक्सचे 1/2 अधिक तुमचं अजून काय त्या एक्सच्या किती 1/4 भाग आणि तरी पण त्याचे अजून 18 एकर उरतात, म्हणजे टोटल तुमची शेती मिळेल अशा पद्धतीने आहे. मग आता देन त्याच्यानंतरचा जर आपण इथं एक्स जर कॉमन जर घेतला किंवा त्या पद्धतीने, तर मला सांगा एक्स डिवायडेड बाय तुमचं किंवा आता बघा एक्सला जर कॉमन घेतलं इथं 1/2 प्लस इथं 1/4 असं राहणार प्लस 18 इज इक्वल टू काय होणार तुमचा एक्स. मग देन त्याच्यानंतरचा बघा एक्स मग यांच्यामधला क्रॉस मल्टिप्लाय जर केला किंवा लसावी जर सारखी जर केली तर काय होतं सांगा. इथे किती होणार, मग आता इथे 2 ने गुणलं तर 4 म्हणजे 2 भागीला किती होणार तुमचं 4 अधिक इथं काय होणार छेद समान होईल ना. आता मग आता इथं प्लस 1 इथं 1 न गुणावं लागेल म्हणजेच किती 1 आणि अधिक किती 18 बरोबर किती होतं एक्स. म्हणजेच काय होणार सांगा 2 अधिक 1 म्हणजे 3x डिवायडेड बाय 4 अधिक काय होतं तुमचं 18 बरोबर एक्स. म्हणजे 18 बरोबर काय होणार एक्स मायनस काय होणार 3x डिवायडेड बाय 4. मग 18 बरोबर काय होणार
4 एक 4, 4x वजा 3x म्हटलं तर काय होणार तुमचा x भागीला किती होता 4, आणि देन हा 4 इकडे गेला तर काय होता सांगा 18 गुणिला किती होता 4 बरोबर तुमचा x बरोबर किती 18/72. अशा पद्धतीने तुमचं उत्तर येणार, म्हणजे ऑप्शन कोणता येईल, ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. क्लिअर. मग या पद्धतीने तुम्हाला स्पीड अजून वाढवता येईल, त्या पद्धतीने तुम्ही कशा पद्धतीने बाय ऑप्शन मेथडनं जरी गेले असते तर पहिले 1/2 जर काढले असते तर 36, मग आता देन त्याचे 72 चे 1/4 म्हणजे किती होत आहे 18, 18 आणि 36 म्हटलं तुमचं देन त्याच्यानंतर तर किती राहिले 18 आणि 36 जर म्हटलं तर किती होतं 54, 54 मधून 72 वजा 54 म्हटलं तर 18 उरायला पाहिजे, उरत आहे, म्हणजे उत्तर कोणतं का. त्याच्यानंतरचं क्वेश्चन, एका मिश्रणामध्ये अल्कोहोल व पाणी यांचे गुणोत्तर 3:4 आहे. जर त्या मिश्रणात आणखी 14 लिटर पाणी टाकले तर नवीन मिश्रणाचे अल्कोहोल व पाण्याचे गुणोत्तर किती 3:4 होते. तर त्या मिश्रणातील अल्कोहोलचे प्रमाण किती. आता बघा अल्कोहोलचे प्रमाण म्हणताय, अल्कोहोलचे प्रमाण म्हटलं तर अल्कोहोलचं गुणोत्तर किती आहे सांगा. अल्कोहोलचं 4, 4 ने भाग जाणारा ऑप्शन तुमचा इथं जात आहे का, इथं जात आहे का, इथं जात आहे का नाही, ठोका याला, झाला विषय संपला तिथे. समजत आहे का. अल्कोहोलचे मिश्रण म्हटलं तर तुम्हाला मिश्रणाचं अल्कोहोलचे म्हटलं तर 4चा गुणोत्तर 4 इथं भाग जात आहे का 18 मध्ये 35 मध्ये 24, म्हणजे ऑप्शन कोणता येणार, बी ऑप्शन येणार. तुम्ही मेथड नुसार तुम्ही सॉल्व्ह करा. क्लिअर. या पद्धतीचे अनेक क्वेश्चन आपण बघितलं. झटक्यात जर भेटत असेल तर नंतर पाहायला गेलं आपल्याला काही विषय करायचा नाहीच आहे. ठीक आहे. देन एबीसीडी यांचे मासिक सरासरी उत्पन्न, सरासरी उत्पन्न 48,000 आहे. आता एकूण उत्पन्न म्हटलं तर एकूण उत्पन्न म्हटलं तर काय होणार, सरासरी गुणीला काय असते उत्पन्न जर म्हटलं तर सरासरी गुणीला काय 4,800 गुणीला काय होणार तुमचं किती 4 व्यक्ती आहे म्हणून गुणीला किती 4, हे झाले एकूण. गुणाकार करा नका करू काही विषय नाही. तर सी चं म्हणताय तर सी चे उत्पन्न जर विचार जर केला तर टोटल किती आहे 48,000 गुणीला 4 भागीला किती होत आहे गुणोत्तरांची बेरीज किती होत आहे 5 अधिक 9 अधिक 4 अधिक 2 म्हणजेच काय होणार 48,000 गुणीला 4 भागीला काय होत आहे सांगा 5 अधिक 9 किती होत आहे 5 अधिक 9 14, 14 न किती 18, 18 2 किती होतं 20, 20 जर म्हटलं तर 0 0 गेट कॅन्सल, बे एक बे बे दुने 4 म्हणजेच 48 दुने किती होतं 96, म्हणजे उत्तर किती 9,600, म्हणजे तुमचं तिथं देन. त्याच्यानंतर तुमचा जर इथे विचार जर केला पुढे आपण सी चा इथं विचार जर केला नाही, सी चं गुणोत्तर किती आहे सांगा, सी चं 4 आहे, म्हणजे तुम्हाला इथे मल्टिप्लिकेशन 4 करायचं होतं, आपण इथं केलेलं नाही, गुणीला 4 करून टाका म्हणजे 0 0 देन, मग साइन 24 4 हातचा किती राहिले 2, 36 न 2 किती होत आहे 38, म्हणजे देन 38,400, म्हणजे ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. क्लिअर. मग ओके. दे नेक्स्ट बघा आता पुढचं, वर्गामध्ये 40 पाणी हस्तलिखित अंक तयार करण्याचे काम चालू केले. एका विद्यार्थ्याला एक काम करायला 80 दिवस लागतात. तर 4 विद्यार्थ्यांचे अंक तयार. आता बघा 40 पाणी हस्तलिखित अंक तयार करण्याचे काम आहे. आता काम म्हटलं तर हे W1 नाही का 40 किती W1, आणि एक व्यक्ती म्हणताय तर तुमचा M1 तुमचा 1 आहे. तर 4 विद्यार्थ्यांना म्हटलं तर M2 तुम्हाला देऊन आहे. देन बघा आता M1 डिवायडेड बाय M2 D1 किती एका विद्यार्थ्याला D1 तुम्हाला देऊन आहे, आणि W1 बरोबर काय M2 D2 आणि W2. आता बघा लक्षात घ्या, एक व्यक्ती 80 दिवसात किती 40 पेजेस बरोबर M2 आपल्याला M2 देऊन आहे किती 4 विद्यार्थी, आणि देन D2 आपल्याला काढायचा आहे, आणि भागीला काय होत आहे तुमचं इथं W1 जेवढा आहे तेवढाच तुमचा W2 आहे, म्हणजेच काय 40च काम करायचं आहे. म्हणजे इथं बघा 4 1 4 4 1 4 म्हणजे इथं 10 झाले, आणि देन इथं बघा 0, किंवा तुमचं एवढं करण्यापेक्षा बघा लक्षात घ्या आता, कारण हा 40 तिकडे जाऊन गुणाकारात होणार, किंवा हा 40 इकडे जाऊन गुणाकारात, गेट कॅन्सलच होत आहे, म्हणजे D2 बरोबर काय होतं सांगा हे 80, आणि तिकडच्या 4 येऊन इकडे डिवायडेशन मध्ये होणार, म्हणजे किती 20. एवढ्या दिवसात तिथे काम कंप्लीट किती 20 दिवस लागतील, म्हणजे ऑप्शन कोणता डी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. आता तुम्हाला इथे हा डेफिनेटली तुमच्या लक्षात असणे आवश्यक आहे. MDH वाला फॉर्म्युला तिथे नक्की तिथे मेंटेन होणार आहे. देन पुढं त्याच्यानंतरचा बघा हा जो क्वेश्चन आहे तर 60 अधिक 5 गुणीला 12 डिवायडेड बाय अशा पण, मग तेव्हा पहिल्यांदा आपण ब्रॅकेट सॉल्व्ह करतो 60 अधिक काय 5 गुणीला 12 डिवायडेड बाय
याचा भागाकार म्हणजे किती होता 60. मग नंतर इथं भागाकार करतो म्हणजेच काय होणार 60 अधिक 5 गुणिला 12 भागिला तुमचा 60 अशाच पद्धतीने तुम्हाला विचार करायचा आहे. म्हणजेच पहिल्यांदा इथे जर भाग जर दिलं तर सांगा 12 पंच वरच्यांचा गुणाकार केला तर काय 60 भागिला 60 म्हणजे उत्तर काय तुमचं 1. 60 अधिक 1 म्हणजे काय होतं तुमचं 61 असं तुमचं उत्तर येणार. म्हणजे ऑप्शन कोणता आहे डी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. ठीक आहे. सेम क्वेश्चन त्याच पद्धतीचा आहे. तुम्ही आता हे काय करायचं कमेंट मध्ये याचा उत्तर टाकायचा आवर्जून. ठीक. नेक्स्ट आता बघा हा जो क्वेश्चन आहे तर मायनस प्रत्येक सर्वात मोठी संख्या कोणती. तर लक्षात घ्या आता जेव्हा तुमचा अंश समान असताना आता प्रत्येक याच्यामध्ये जर बघा अंश समान आहे की नाही 1 1 1 1 अंश समान असताना जर विचार जर केला अंश समान असताना ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो मोठा ज्या अंश कधी अंश समान असताना बरं अंश समान असताना ज्याचा छेद लहान तो मोठा ज्याचा छेद मोठा तो काय ना छेद मोठा तो काय ना लहान होणार ऑब्विसली. मग आता इथं ट्विस्ट आहे बघा. आता तुम्हाला असं वाटेल की लक्षात घ्या असं पाहता क्षणी तुमचा सर्वात लहान तुम्हाला मोठी संख्या विचारताय छेद कोणाचा लहान आहे इथे 2चा. मग 2चा लहान आहे तर सर्वात लहान म्हटलं तर सर्वात म्हणजे मोठा जर विचार जर केला तर मोठा कोण येणार यांच्या बाबतीत तुमचा इथं 1/2 तुम्हाला वाटेल. काय वाटेल 1/2. तसं खरं आहे. आणि लहान जर म्हटलं तर छेद मोठा असेल तर तो लहान म्हणजे तुमचं 1/8 असं वाटेल. पण जेव्हा जेव्हा तुमचा मायनसचा साईन येते जर -1 आणि -10 कोण मोठा म्हटलं तर तुमचा -1 मायनस मधली व्हॅल्यू जेवढी लहान तेवढीच ती मोठी. म्हणून हे इथं तुमचं 1/2 मोठा येणार पण मायनस दिल्यानंतर हे काय होते लहान होत आहे आणि ही काय होणार सांगा ही संख्या मोठी होणार. समजत आहे का. म्हणून तुमचं उत्तर काय येणार मग -1/8 इथं मोठी संख्या म्हणजे जे लहान आहे ते मायनस मध्ये मोठी असते. हा ट्विस्ट आहे जरा गोलीगत धोका होणार लक्षात घ्या जरा. ओके. देन पुढं जर या पद्धतीने विचार करायचा होता देन त्यानंतरचा हा जो क्वेश्चन आहे 2 गुणिला x² बरोबर हा या रूट मधून जर काढलं तर हे कोणाचा वर्ग आहे किंवा काय कशा पद्धतीने तसं होणार. तर हा तुमचा कोणाचा आहे तुमचा 32चा वर्ग तिथे आहे. कारण एकक स्थानचा अंक 4 म्हणजे 2 येणार. देन एकक स्थानचा अंक सोडला म्हणजे तुमचा इथे 32 तुमचा 32चा वर्ग आहे ते डायरेक्टली इथे मेंटेन होत आहे. म्हणजेच काय होणार वर्गमुळातून जर इथे x² बरोबर किती होणार 32 भागीला किती होत आहे 2. 32 भागीला 2 म्हणजे x² बरोबर किती 16. मग आता रूट कॅन्सल करा म्हणजे स्क्वेअर कॅन्सल करण्यासाठी दोन्ही साईडला रूट घेणे म्हणजे स्क्वेअर बरोबर रूट मध्ये 16 गेट कॅन्सल. x बरोबर किती मग 4 किती x बरोबर 4 इज द करेक्ट आन्सर. म्हणजे ऑप्शन कोणता राहणार 4. वाटला असेल तुम्हाला x बरोबर 16 पण तसं नाही आहे लक्षात घ्या. क्लिअर. मग अशा पद्धतीने आपण टॉप लेवलचे जे क्वेश्चन्स आहेत पूर्ण अंकगणित आणि अंकगणिताचे आपण पूर्ण ईच अँड एव्हरी क्वेश्चन्स तिथे बघितलेले आहे. डेफिनेटली तुम्हाला आगामी होणाऱ्या पोलीस भरतीसाठी नक्की फायदा होणार. आता फिजिकल चालू आहे प्रत्येकांचे तर तुम्हाला याच पद्धतीने हे पेपरच्या वेळी लेखी परीक्षेवर अत्यंत उपयुक्त ठरेल. तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. मग त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला जर नवीनच असणार तर आतापर्यंत जे व्हिडिओ पाहता कंटिन्युअसली पाहता पण चॅनलला सबस्क्राईब केले नसणार तर नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.